नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या YouTube चॅनलवरती। आज आपण 7 जुलै 2025 चे चलो घडामोडी प्रश्न पाहणार आहोत। तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चला बघा, पहिला प्रश्न आहे, डेंग्यू रोगासाठी विकसित करण्यात आलेली लस कोणती आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डेंग्यूऑल। यानंतर 2 नंबरचा प्रश्न बघा, डेंग्यूऑल ही लस कोणत्या संस्थेच्या परवान्याअंतर्गत विकसित करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, NIH अमेरिका। 3 नंबरचा प्रश्न, NSE नुसार 1 कोटी नोंदणीकृत गुंतवणूकदारांचा टप्पा ओलांडणारे भारतातील तिसरे राज्य कोणते? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गुजरात। 4 नंबरचा प्रश्न, राष्ट्रीय जबाबदार व्यवसाय आचार परिषदेची 2025 ही तिसरी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली या ठिकाणी। 5 नंबरचा प्रश्न बघा, पहिला खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सव 2025 कुठे होणार आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, श्रीनगर। 6 नंबरचा प्रश्न, नौदलाच्या लढाऊ क्षेत्रात सामील होणारी पहिली महिला कोण ठरली? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आस्था पुनिया। हा प्रश्न आपण काल पण घेतलेला होता। यानंतर 7 नंबरचा प्रश्न बघा, केमिकल इंडस्ट्री पॉवरिंग इंडियाज पार्टिसिपेशन इन ग्लोबल व्हॅल्यू चेन्स अहवाल कोणी प्रसिद्ध केला? तर नीती आयोगाने। पर्याय क्रमांक बी। यानंतर 8 नंबरचा प्रश्न, कुटुंब दत्तक कार्यक्रम अंतर्गत क्षयरोग तपासणी सुरू करणारी भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पुदुच्चेरी। 9 नंबरचा प्रश्न, युनिफाईड पेमेंट इंटरफेस स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश कोणता आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, त्रिनिदाद आणि टोबॅगो। मित्रांनो, हा देश म्हणजे त्रिनिदाद आणि टोबॅगो हा देश एक द्वीपसमूह देश आहे। तो दक्षिण अमेरिकेच्या उत्तर किनाऱ्यावर आहे आणि कॅरिबियन समुद्रात। 10 नंबर बघा, UPITS 2025 हे प्रदर्शन कोणत्या शहरात होणार आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ग्रेटर नोएडा। 10 नंबरचा प्रश्न बघा, तालिबान सरकारला औपचारिक मान्यता देणारा पहिला देश कोण ठरला आहे? तर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक बी, रशिया। 12 नंबर बघा, पुण्यातील NDA कॅम्पस मध्ये कोणत्या मराठा योद्धाच्या पुतळ्याचे अनावरण झाले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बाजीराव प्रथम। पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिले घोडे रोगमुक्त कंपार्टमेंट कुठे स्थापन करण्यात आले आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मेरठ। 14 नंबर बघा, WHO ने असंसर्गजन्य आजारांवर लढण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 3x35। हे बघा, हा प्रश्न आरोग्य विभागाच्या परीक्षांसाठी महत्वाचा ठरणार आहे। तर लक्षात घ्या, WHO ने असंसर्गजन्य आजारांवर लढण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे? तर 3x35। यानंतर 15 नंबरचा प्रश्न बघा, प्रथम राष्ट्रीय ULB परिषद कुठे आयोजित करण्यात आली? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुरुग्राम या ठिकाणी। 16 नंबर बघा, राष्ट्रीय ULB परिषदेत सर्वोत्तम शहरी स्थानिक संस्था म्हणून कोणत्या शहरांना गौरवण्यात आले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पुणे, लखनौ आणि इंदोर। पुढचा प्रश्न बघा, कसोटी क्रिकेटमध्ये एकाच कसोटी सामन्यात 400 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला आणि एकमेव भारतीय फलंदाज कोण आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शुभमन गिल। 18 नंबर बघा, आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये एका सामन्यात 400 पेक्षा जास्त धावा करणारा गिल कोणत्या क्रमांकाचा फलंदाज आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 5। 19 नंबर, एलॉन मस्क यांनी अमेरिकेत
कोणत्या नवीन राजकीय पक्षाची घोषणा केली आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अमेरिका पार्टी. आणि 20 नंबरचा प्रश्न बघा, त्याच्यावर आधारित एलॉन मस्क यांनी त्यांच्या कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अमेरिका पार्टीची घोषणा केली? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एक्स, पूर्वीचं ट्विटर. बघा, एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे एक्स, तर त्याच्यावर त्यांनी घोषणा केलेली आहे. 21 नंबर बघा, एलॉन मस्क कोणत्या देशातील नवीन राजकीय पक्ष स्थापन करत आहे? तर अमेरिका देशामध्ये. पूर्वीच्या प्रश्नामध्ये तुम्हाला समजलंच असेल. आणि बघा 22 नंबर, आशिया कप हॉकी स्पर्धा 2025 कोणत्या ठिकाणी आयोजित केली जाईल? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, राजगीर. 23 नंबर, आशिया कप हॉकी स्पर्धा 2025 कोणत्या तारखांदरम्यान होणार आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर. 24 नंबर बघा, आशिया कप हॉकी स्पर्धा 2025 मध्ये कोणत्या देशाच्या संघाला भारतात खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पाकिस्तान. आणि त्यानंतर 25 नंबरचा प्रश्न बघा, हॉकी या खेळात एका संघात एकूण किती खेळाडू असतात? तर 11 खेळाडू राहतात. आणि 26 नंबरचा प्रश्न, हॉकी संघात एकूण 11 खेळाडूंमध्ये किती मैदानी खेळाडू असतात? तर 10 मैदानी खेळाडू असतात. 27 नंबर, हॉकी संघात एकूण 11 खेळाडूंमध्ये किती गोलरक्षक असतो? तर 1. 28 नंबरचा प्रश्न बघा, भारतीय पुरुष हॉकी संघाच्या सध्याच्या कर्णधार कोण आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हरमनप्रीत सिंग. हा प्रश्न महत्वाचा आहे, तर लक्षात राहू द्या. 29 नंबर, नीरज चोप्रा क्लासिक 2025 स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? तर बंगळुरू या ठिकाणी. आणि 30 नंबर प्रश्न, नीरज चोप्रा क्लासिक 2025 मध्ये नीरज चोप्राने किती मीटर भालाफेक करून सुवर्ण पदक जिंकले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 86.18 मीटर. 31 नंबर, नीरज चोप्रा क्लासिक 2025 ही स्पर्धा कोणत्या स्तराची होती? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वर्ल्ड ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर गोल्ड लेवल. 32 नंबरचा बघा, वर्ल्ड ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर गोल्ड लेवलची स्पर्धा भारतात कधी प्रथमच आयोजित करण्यात आली? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 2025 मध्ये ही पहिल्यांदाच घेण्यात आलेली होती. यानंतर 33 नंबरचा प्रश्न बघा, नीरज चोप्रा क्लासिक 2025 मध्ये नीरजने कोणते पदक जिंकले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सुवर्ण. हे बघा, नीरज चोप्रा यांच्या नावावर ठेवलेली एक स्पर्धा आहे आणि त्याच्यातच नीरज चोप्रा यांनी भाग घेतला होता आणि त्यांना सुवर्ण पदक या ठिकाणी भेटलेलं आहे. आपण या ठिकाणी 33 प्रश्न आजच्या दिवसाला घेतलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर एकदा लाईक करून द्या, शेअर करा आणि कमेंट करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटेल. तर भेटूया अशा पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.